नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज हे बघा इथे सोयाबीन आहेत. सोयाबीन आपण भिजत घातलेले 15 मिनटं आणि त्याची आपण एक रेसिपी मस्त करणार आहे. झटपट सोयाबीन मसाला कशी बनते ती नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इकडे तयारी चालू झालेली आहे. हे काय मॅरिनेशन करायचं काय, हळद, लाल तिखट, तिकडे दही ठेवलं बघा, मगाशी दाखवलं मी, फेटून ठेवलं चांगलं. धना जिरा पावडर आणि सब्जी मसाला आणि हे काय साधा तिखट आपलं. साधा तिखट म्हणजे जे आपला पहिला केला होता ना त्यातला मसाला आहे हा. आणि हा नवीन वाला आहे, महालक्ष्मी गावावर आणलेला आहे तो, गावावरून डायरेक्ट वैभववाडीतून. आणि दही टाकायचं आणि मिक्स करायचं ना. आणि मिक्स करून ठेवायचं, मस्त मिक्स करून घ्या. हे किती वेळ ठेवायचं आता? 10 मिनिटं. 10 मिनिटं मस्त दिसते. असं असं वाटतं की फ्राय करून खाऊन टाकू. हा, खाऊ शकता. 10 मिनिटं ठेवूया जरा. चला तर फायनली हे बघा आता तेल गरम करायचं. पहिला तेल गरम केल्यावर नंतर जिरं टाकायचं आणि जिरं टाकल्यानंतर हा आपला कढीपत्ता टाकायचा आहे. आणि पुढे मग आता कांदा आणि टोमॅटो टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे काय हळद टाकायचे, लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने लाल तिखट वापरा. मॅरिनेट करताना वापरलंय. हां, ऑलरेडी मॅरिनेट करताना वापरलेलं आहे. हे बघा इथे. सो हे बघा आता मीठ टाकायचं. हां, मॅरिनेशन मध्ये टाकलं आपण मीठ. तर आता इकडे आपले सोयाबीन टाकायचे आतमध्ये. ज्याला चिकन, मटन, मच्छी, अंडा, व्हेज, नॉनव्हेज ज्याला नॉनव्हेज खायचा कंटाळा असं असं बोल. मी व्हेज बोललो ऑलरेडी. व्हेज करण्यासाठी मस्त भाजी आहे. पनीर, सोयाबीन, राजमा आहे ना. तुम्ही फ्राय करून पण नंतर दह्यामध्ये मिक्स करून टाकू शकता. हां, फ्राय करून पण दह्यामध्ये नंतर टाकू शकता. म्हणजे फ्राय करायचं म्हणजे कळालं ना मला. पाण्यामध्ये ना सोयाबीन आपले 15 मिनिटं असे ठेवून द्यायचे. त्यानंतर त्यातलं पाणी वगैरे काढून ना मग त्यात मसाले आपले नेहमीचे आणि बेसन टाकून ना त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आणि ते तेलात फ्राय करून घ्यायचे. हां, आणि मग नंतर ना दह्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले असतात ना ते मिक्स करून मग दह्याचा तडका देऊन मग सोयाबीन टाकायची. तशा प्रकारची भाजी पण करून बघा, छान लागते. माझ्याकडे थोडा टाइम नव्हता म्हणजे दही नंतर टाकायचं असं ते, विदाउट मॅरिनेशन. अच्छा अच्छा. दह्यामध्ये मसाला ऍड करायचे आणि ते मिक्स करून ठेवायचे. दह्यामध्ये मसाला ऍड करायचा आणि ते मसाले आपले. अच्छा अच्छा. आणि ते मग त्यात टाकायचे बनवताना ग्रेव्हीमध्ये. अच्छा अच्छा, ओके. आता इकडे आपली बघा प्रोसेस होते. पाणी टाकलं थोडंसं, अर्धा ग्लास टाकलाय ना. आता अजून आपण बघा पाणी ऍड केलेलं आहे अर्धा ग्लास. थोडं शिजायला पाहिजे ना म्हणून. मसाले त्यात छान मिक्स झाले पाहिजे ना. हां, मसाले छान मिक्स झाले पाहिजे त्याच्यामध्ये. तर आता किती वेळ? 10 मिनटं, 15 मिनटं, 10-15 मिनटं. अच्छा, 10-15 मिनटामध्ये होईल रेडी. दाखवतो तुम्हाला रेसिपी आजची मस्त एकदम व्हेज करायसाठी. आज आहे शुक्रवार, तरी पण आपण व्हेज केलेला आहे. मूड येत नाही, गरमी आहे ना चालू, त्याच्यामुळे थोडंसं. आणि नाही खाल्लं तरी चालेल गरमीतून. हां, बघा इकडे आता जेवायला बसला आपण. लंच आपला आजचा सोयाबीनची भाजी बघा मस्त झाली एकदम. बघूनच एवढं भारी वाटते. नॉनव्हेज भाजी, नॉनव्हेज वाटते असं, चिकन वगैरे. खाऊन बघूया आता कसे झाले ते. एकदम भारी टेस्ट. ट्राय करा तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की. चला जेवूया. जेवूया आता.
तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बाय बाय, धन्यवाद.